की व्हॅलिडिटी जाणून बुजून दिल्या जात नाहीत, प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. हे मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत सुद्धा गेलं पाहिजे. राज्य सरकारच्या कानावरती ही गोष्ट गेली पाहिजे. उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या कानावरती आम्ही स्वतः टाकलंय. असं होतंय, जाणून बुजून वेठीस धरलं जातंय गरीब मराठा समाजाला. नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही, व्हॅलिडिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत. आणि हैदराबाद गॅझेटियरनुसार सुद्धा अर्ज केलेल्या बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत. धाराशिवचे एक अधिकारी तर जाहीरपणानं सांगतात की आम्हाला एसओपीच नाही आली. किती पागलपणाचं लक्षण आहे त्या अधिकाऱ्याचं. ज्यावेळेस जे आर निघाला त्याच वेळेस एसओपी आलेली असते. जाणून बुजून टाळाटाळी त्या अधिकाऱ्यांकडून. मला आता त्यांनी इथून पुढे सुधारावं म्हणून मला नाव घ्यायचं नाहीये त्यांचं, कारण त्यांना नाव घेतलं तर पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात ते अधिकारी येऊ शकतात. गोरगरिबावर असा अन्याय करायला नाही पाहिजे. प्रत्येक नांदेड असो, लातूर असो, हिंगोली असो, परभणी असो, बीड असो, जालना असो, संभाजीनगर, धाराशिव, इथं जाणून बुजून व्हॅलिडिटी थांबवल्या जातात, कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत. आणि हैदराबाद गॅझेटियरनुसार सुद्धा जाणून बुजून शपथपत्र दिलेले असताना, समान आडनाव असताना सुद्धा, आमच्या वंशावळी जुळलेल्या असताना सुद्धा जाणून बुजून दिलं जात नाही. काही कारण सांगायचं आणि त्याच्या त्रुटी काढायच्या आणि ते बाजूला ठेवायचं. अधिकाऱ्याने एक धडाकाच लावलाय, त्रुटी म्हणायचं फक्त आणि बाजूला ठेवायचं. त्रुटी नाहीत, काय नाहीत, काय नाहीत, काय नाहीत. हे जाणून बुजून मराठा समाजाच्या लेकरांचं वाटोळं करतायत. त्याबद्दल आज राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची ऑनलाईन बैठक होणार आहे. त्याला विखे पाटील साहेब सुद्धा राहणार आहेत आणि मराठवाड्यातले सगळे अधिकारी उपस्थित राहण्याचे त्यांना आदेश केलेले आहेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा उपस्थित राहण्याचे आदेश केलेले आहेत असं मला त्यांनी सांगितलंय.